मॅच नंबर 14 गुजरात टायटन्स वर्सेस रॉयल चॅलेंजर बँगलोर। या मॅचमध्ये भाई एक सीन आहे ना, आपल्या आरसीबी फॅन्सला यार कतही यार पाहायवर नसन, कारण की यार मोहम्मद सिराज जेव्हा विराट कोहलीला गोलंदाजी करेल यार तर कोणी पण क्षण न पाहता, कारण की यार विराट कोहलीसोबत मोहम्मद सिराजचा किंवा आरसीबी फॅन्सचा सर्वात चांगला बॉन्डिंग आणि या मॅचमध्ये हे पाहायला भेटेल। आणि यार या मॅचमध्ये म्हटलं ना भाई यार आपल्याला खूप सारं पाहायला भेटेल, कारण मॅच बेंगलुरूमध्ये आहे आणि या मॅचमध्ये आपल्याला टायटॅनिक पण पाहू शकतो ना, रॉयल चॅलेंजर पण आपण। तर आपण आज पाहणार आहे प्रिडिक्शन, प्लेइंग 11, कंपॅरिझन आणि सगळं पाहणार आहे। तर व्हिडिओ की पूर्ण पहा। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या आणि इंस्टाग्रामचे पेज आहे त्याला पण फॉलो करा, तिथं आम्ही प्रिडिक्शन टाकत असतो आणि रील पण टाकत असतो। तर आता व्हिडिओला सुरुवात करू। स्टार्टिंगमध्ये आपण पाहणार प्लेइंग 11, प्रिडिक्शन आणि कंपॅरिझन। कंपॅरिझन पहिले पाहणार। तर पहिली गोष्ट प्लेइंग 11। तर प्लेइंग 11 सिंपल आहे दोन्ही गोष्टीची। अरे ज्या मागच्या मॅचमध्ये खेळली होती तसं सिंपल गोष्ट आहे। आरसीबीमध्ये चेंजेस फक्त एवढं होऊ शकते बॅटरमध्ये, बाकी मग कुठेच नाही। आणि गुजरात टायटन्सची गोष्ट केलं तर टॉप क्लास राहते यांचे, तर तेवढे काही खास नाही। तर प्लेइंग 11 पाहून पहिले गुजरात टायटन्सची। तर पहिला याच्यावर साई आणि आपला शुभमन गिल, 3 वर बटलर इन, 4 वर आपला शाहरुख खान, 5 वर रदर पटेल, 6 वर आपला राहुल तेवतिया, 7 वर राशिद खान, 8 वर साई किशोर, 9 वर आपला प्रसिद्ध कृष्णा, 10 वर रबाड आणि 11 वर मोहम्मद सिराज। ही अशी प्लेइंग 11 शक्ती जीटीची। त्यानंतर आरसीबीची रॉयल चॅलेंजर बँगलोरची प्लेइंग 11 सॉल्ट कोहली ओपन, 3 वर पाटीदार, 4 वर लियम, 5 वर येणारा जितेश शर्मा, 6 वर डेव्हिड, 7 वर कृणाल आणि 8 वर सूर्य शर्मा, 9 वर आपला दयाल आणि 10 वर आपला भुवी अँड जॉश 11 वर। तर अशी काहीतरी प्लेइंग 11 बनत आहे आपली यार, म्हणजे खतरनाक। आरसीबी ज्या प्रकारे खेळत आहे ना, 2 मॅच झाल्या, दोन्ही पण चांगलं झाल्या, पण हे होम मॅचेस खेळत आहे। होममध्ये थोडंसं आरसीबीचा पल्ला यार तो ढिलाच राहिला तसं म्हटलं तर। बट भाई यार गुजरातला मागची जी मॅच म्हटली ना यार, तर 2024मध्ये 2 मॅच झाल्या, तिथं यार 2 वेळा आरसीबीने मॅच दिली आहे आणि चिन्नास्वामी पर मॅच दिली आहे। तर आरसीबीचा पल्ला हेड टू हेडमध्ये काफी भारी आहे, कारण की 2 मॅच जिंकली फक्त गुजरात, 2 का 1च मॅच जिंकली। तर मग त्याविषयी नाही आहे की गुजरातचा पल्ला म्हटलं तर आरसीबी पल्ला खूप भारी आहे गुजरातवर। आणि गोष्ट केली प्रिडिक्शनची, तर आजचे जे प्रिडिक्शन आहे ते पहिले प्रिडिक्शन आपली हे आहे की सॉल्ट किंग आणि शुभमन गिल हे 3 तर पक्के रन बनणार आहे। मला वाटते 50+ आहे, तिघातून 2 तर आरामात रन्स करू शकते किंवा 3 करू शकते। शुभमन गिलला पट्टी माहीत आहे, साई फ्लॉप होऊ शकते। सेकंड जे प्रिडिक्शन आहे की ती आपली पाटीदार आणि यार बटलर यार फेल होता पाहू शकते। त्यानंतर तिसरे जे प्रिडिक्शन ते काय खतरनाक प्रिडिक्शन, डेव्हिड आणि आपला रदरफोर्ड हे यार मास्टर टोकीची चांगला करू शकते आणि यार टच फिनिश चांगलं असते। आखरी जे लास्ट आहे चौथी प्रिडिक्शन म्हणजे खूप मोस्ट विकेट, तर मला वाटतं भुवी आणि सिराज घेऊ शकते। सिराज यासाठी सिराजला चिन्नस्वामीची पिच माहीत आहे आणि सिराजने खूप वेळा खेळली आहे, तर मला असं वाटतं की हे आपलं टॉप प्रिडिक्शन आहे। आणि यार लास्ट म्हणजे मॅच कोण जिंकेल, तर मॅच मला वाटतं की यार आरसीबी थोडं पडू शकते। आरसीबीचा पल्ला खूप भारी वाटते। तुम्ही कमेंट सांगा कोणती मॅच जिंकेल। मला तर बँगलोर वाटते। तर आपण चॅनलला सबस्क्राईब ठेवा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।